आपल्या महाराजांचे पाय पुण्याला लागले. सुरुवात तिथ नाही. ते आहेत म्हणून हिंदवी स्वराज्य आहे, ते आहेत म्हणून पुणे आहे. 65 साला पुण्यामध्ये खूप मोठी दंगल झाली. गणपती बसल्या दिवशी तर सगळे मांडव 4ला बंद करायचे आणि त्याच दिवशी पाकिस्तानने हल्ला केला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बातमी आली, फर्ग्युसन कॉलेज सगळ्यात पहिल्यांदा आता जिथे फरसखाना आहे तिथे भरणार होतं, तिथं कोनशीला पण लागली होती. तर तिथली ती एक मोठी घटना आहे. की काय घटना होती ती? अगदी अलीकडे मी 50-55 सालचं एक पत्र वाचलेलं आहे की पुण्यातलं ट्रॅफिक सध्या हॉरिबल झालेलं आहे. हे 50-55 सालचं. आणि आताचे जे रिक्षेवाले आहेत ना, टांगेवाले सेम तसे होते. आत्र्यांचे त्यावर 3 ते 4 मोठे लेख आहेत. जवळचं भाडं नाकारणे, सुटे पैसे न देणे. तुम्हाला जे जे रिक्षेवाल्यांचे अनुभव आहेत ना, ते सगळे टांगेवाल्यांचे आहेत. आणि जुन्या पुणेकरांची खंत असते की पुण्याची गर्दीच संपत नाही, की जे एकेकाळी आम्ही गर्दीच नव्हती पुण्यावर. पण पत्र्या मारुती असेल, ही नावं खूप इंटरेस्टिंग आहेत. पत्र्या मारुतीचे जे वाडेकर होते त्यांचं ते देऊळ आहे आणि त्यांचं कोणीतरी ससूनमध्ये काम करायचं. तिथले ते पत्रे आणून त्यांनी देवळाला लावले म्हणून पत्र्या मारुती असं ते नाव पडलेलं आहे. अगदी विक्षिप्त किंवा खवसटच लोक पुण्यात तुम्हाला खूप मिळतील. जी एकदा बेल वाजवावी, 10 मिनिटं थांबावं, दुसऱ्यांदा वाजवावी, मग 10 मिनिटं थांबावं, कोणी आलं नाही तर जायचा रस्ता, असे बाण लावलेले होते. वर्तमानपत्रांना आकडे काढलेत. 55 साली 55,000 सायकली होत्या. सायकलीला लायसन होतं, सायकलीला बिल्ले होते. लायसन होतं, बिल्ले होते, ते बिल्ला दिला जायचं तुम्हाला. लोक पिंपरी चिंचवड पर्यंत सायकलीने जायचे. मला वाटतं आता ते ग्रँड टूर वगैरे जे होतं पुण्यात, ते परत एकदा ते पुण्याची सायकलिंगचं शहरवाली ओळख मला परत वाटत आणू नाही असं शकेल. होईल म्हणून, कारण दाखवता येणार नाही. अगदी बाबू गेनू चौकामध्ये आर्यन टॉकीज होतं की जे पुण्यातलं पहिलं टॉकीज होतं. हो. मग तेव्हा लेडीज डोअर कीपर, तिकिटांना लॉटरी, डबल साइड पडदा, असे त्यांनी खूप प्रयोग केले. सांगते ऐकासारखे पिक्चर तिथे 175 आठवडे वगैरे चाललेले आहेत. बापरे, 175. 175. जिथे जिथे मराठ्यांच्या घोड्याच्या टापा गेल्या ते भाग शांत झाले एक्सेप्ट काश्मीर. आणि ती सगळी सुरुवात आपल्या पुण्यापासून झालेली आहे. त्यामुळे आज माणूस पुण्यात आला की नको म्हणतो पुणे सोडायला, वाटेल ते झालं ते. तर त्या मातीचा, हवेचा गुण आहे की माणूस इथं आल्यावर रमतो, त्याला सोडून जावं असं वाटत.